तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज भरण्यासाठी एक खूप मोठा अडथळा या ठिकाणी सरकारने दूर केलेला आहे. तो कोणता अडथळा होता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण पहा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर सर्वात आधी मित्रांनो, या ठिकाणी ॲप्लिकेशन आलेली होती, जे आता प्रॉपर काम करत नाही. ज्यांचे अर्ज त्या ठिकाणी सबमिट झाले होते त्याच अर्जांसाठी ती ॲप्लिकेशन सध्या सुरू आहे. त्यानंतर हे पोर्टल, महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं जे पोर्टल आहे माझी लाडकी बहीण योजना, यामध्ये अर्ज भरण्यासाठी ते सुरू करण्यात आलं. पण त्यामध्ये सुद्धा भरपूर सर्व्हर इश्यू आणि OTP इश्यू, त्यानंतर लॉग इन होत नव्हतं. पण आता सरकारने खूप मोठा अडथळा या ठिकाणी दूर केलेला आहे. तर ज्या लोकांची सर्वात आधी लॉग इन आणि ID बनलेली होती पण त्यांचा अर्ज भरण्यामध्ये अडथळे येत होते, त्यांच्यासाठी सुद्धा एक गुड न्यूज आहे. आणि ज्यांची ID बनलेली नाही त्यांच्यासाठी सुद्धा एक या ठिकाणी गुड न्यूज आहे, ते मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वात आधी भरपूर दिवसापासून काही नागरिक जे आहे, काही अर्जदार अर्ज भरण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यांनी मोबाईल नंबर, पासवर्ड टाकून ID सुद्धा तयार केलेली आहे. तर त्यांना ID टाकून घ्यायची आहे. ID टाकून घेतल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन केल्यानंतर तुम्हाला आधार कार्ड टाकताना सर्वात आधी OTP मागितला जात होता. म्हणजे तुमच्या आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर तो OTP येत होता आणि तो OTP सबमिट केल्यानंतर तुमचा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत होती. पण आता ती डोकेदुखी राहिलेली नाही, कारण सतत इनव्हॅलिड OTP असं ऑप्शन येत होतं आणि एरर येत होता. भरपूर वेळा अर्ज करण्याची प्रक्रिया करत असतानासुद्धा तशाच प्रकारची प्रॉब्लेम होत होती. पण आता ती प्रॉब्लेम महाराष्ट्र सरकारने दूर केलेली आहे आणि या ठिकाणी आता कोणत्याही प्रकारे आधार कार्डाच्या OTPची गरज लागणार नाही. जर तुमच्याजवळ लॉग इन ID आणि पासवर्ड असेल तर तुम्ही आता यशस्वीपणे लॉग इन ID आणि पासवर्ड टाकून आणि तुमचा आधार नंबर टाकून डायरेक्ट अर्जाची प्रक्रिया त्या ठिकाणी करू शकता. कोणत्याही प्रकारचा OTP येणार नाही. पण आता तुम्हाला लॉग इन ID आणि पासवर्ड या ठिकाणी बनवता येणार नाही, कारण जनरल वुमेनचा ऑप्शन त्या ठिकाणी काढून टाकण्यात आलेला आहे. तर तुम्हाला आता सरळ कोणतंही टेन्शन न घेता त्या ठिकाणी सेतू केंद्रावर किंवा आधार केंद्रावर जाऊन तुमचं ॲप्लिकेशन भरून घ्यायचं आहे. कारण आता OTPची गरज राहिलेली नाही. त्यामुळे इनव्हॅलिड OTP किंवा व्हॅलिडेट OTP असं काही दाखवणार नाही. तर मी तुम्हाला या ठिकाणी लाईव्ह डेमो आता करून दाखवणार आहे. आणि जर तुमच्याजवळ ID आणि पासवर्ड असेल तर या ठिकाणी तुम्हाला ID आणि पासवर्ड सर्वात आधी टाकून घ्यायचा आहे. तर माझ्याजवळ ID आणि पासवर्ड असल्यामुळे मी या ठिकाणी ID आणि पासवर्ड सबमिट केलेला आहे. तर मी या ठिकाणी आता लॉग इनच्या ऑप्शनवर क्लिक करा. लॉग इनच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता ॲप्लिकेशन सबमिटचा ऑप्शन दिसत आहे. त्या ठिकाणी त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर कोणताही अर्ज भरला नसेल तर या ठिकाणी नो डाटा फाउंड दाखवेल. वरच्या बाजूला जे तुम्हाला 3 लाईन दिसत आहे त्या लाईनवर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि ॲप्लिकेशन ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या पहिल्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकता आधार नंबर मागितलेला आहे आणि कॅप्चा कोड तुम्हाला फिल करून डायरेक्ट व्हॅलिडेट आधार करायचा आहे. याआधी काय होत होतं, आधार नंबर टाकल्यानंतर कॅप्चा कोड टाकायचा होता आणि तुम्हाला सबमिट करायचं होतं. सबमिट केल्यानंतर त्या ठिकाणी तुमचा आधार ज्या मोबाईलला लिंक आहे त्या मोबाईल नंबरवर OTP येत होता आणि तुम्हाला त्या ठिकाणी OTP टाकल्यानंतर इनव्हॅलिड OTP परत इनव्हॅलिड OTP दाखवत होतं आणि त्या ठिकाणी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत नसल्यामुळे परत त्या ठिकाणी ट्राय करावं लागत होतं. त्याचप्रमाणे सेतू केंद्रावरून सुद्धा महिला परत जात होत्या आणि त्यांचा फॉर्म जो आहे तो भरायचा राहून जात होता. पण आता तशी प्रॉब्लेम होणार नाही. या ठिकाणी OTPची गरज नाही. मी तुम्हाला लाईव्ह डेमो करून दाखवतो. तर या ठिकाणी आधार नंबर आणि कॅप्चा कोड फिल केल्यानंतर डायरेक्ट आपल्याला व्हॅलिडेट आधारवर क्लिक करायचं आहे. तर आपण पाहू शकता व्हॅलिडेट आधारवर क्लिक केल्यानंतर डायरेक्ट तुम्ही रजिस्ट्रेशन फॉर्मवर या ठिकाणी तुम्हाला ट्रान्सफर करण्यात आलेला आहे. आणि ॲप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा त्याचा जर तुम्हाला स्पेशल व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशा प्रकारे एक मोठा अडथळा या ठिकाणी दूर करण्यात आलेला आहे आणि यशस्वीपणे आता सर्व फॉर्म सबमिट होणार आहे. तर जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.